स्पर्धा आपण पाहतोय उपसभापती चषक 2026 हे पर्व पाहतोय आणि आजचा दुसरा दिवस मेगा फायनलचा मॅचला झाली आहे सुरुवात। मैदानाच्या आतमध्ये पहिली मॅच रंगती आहे। एका बाजूला आरबी प्रतिष्ठान वरप त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय सिद्धिविनायक आपटी या संघाला पाहतोय। प्रथम नाणेफेकी जिंकली आपटी या टीमने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय ते टीम आरबी प्रतिष्ठान वरप या संघाला। यावेळेचा फटका सुरक आहे, क्षेत्ररक्षक पर्यंत आहे चेंडू आला, कार्पेट चाललाय, थोडेसे फंबल, क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते। गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण। अप्रतिम स्पर्धा पाहतो आपण उपसभापती चषक 2026 चे पर्व आणि आजचा मेगा फायनलचा दिवस। पहिली मॅच आहे वरप आणि त्यांच्या अंकित आपटी पाहतो आपण। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो, प्रशांत आणि राज भोईर यांना पाहतो आपण। गोलंदाजी मारवरती आपण गोपाळला पाहतो पहिल्या पिवनच्या षटकामध्ये। यावेळेचा फटका सुरेख आहे, चेंडू निघून चाललाय, सीमारेषेच्या बाहेर येतो हा दमदार षटकार। बघा आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत। पहिल्या षटकामध्ये जर चेंडू हरवला, फिजला किंवा फुटला तर नवीन बॉल देण्यात येईल आणि त्याच्यानंतर जुना बॉल देण्यात येईल, याची नोंद घ्या। नेक्स्ट बॉल, यावेळेचा फटका लॉक केलाय, मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेलची संधी, इथनं झेल सोडलाय, कॅच ड्रॉप झाली आहे मैदानाच्या आतमध्ये। इथनं जीवनदान प्रशांतला मिळालं आहे आणि प्रशांतची बॅट मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच बोले, कारण प्रशांत लांबे अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना पाहिली आहे, कारण अगाणीचा फलंदाज प्रशांतची झेल सुटली आहे। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ असं समीकरण आपण सातत्याने पाहत आलो आहे आणि इथनं मात्र प्रशांतला जीवनदान मिळाले, कॅच ड्रॉप झाली आहे। इथनं मात्र प्रशांतची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलेल का, किती धावा बनतील, कारण पहिलं जीवनदान प्रशांतला मिळालं आहे मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस लिडिंग एज बॅटची झेलची संधी आता नाकारता येणार नाहीये, विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये। आता प्रशांत बॅक टू पवेलियन। तर नक्कीच वरप टीमसाठी शुभेच्छा येतात। रोहन तरे यांच्याकडनं वरप टीमला शुभेच्छा येतात। सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता, तर राजे शिवछत्रपती जन्मले नसते, तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता। पुन्हा एकदा महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा आणि विकेट मात्र आली आता पहिली मैदानाच्या आतमध्ये। नेक्स्ट बॉल, यावरचा फटका सजवायचा, क्षेत्ररक्षक आहे तिथे पण थोडेसे फंबल, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू निघून चालला, आणखीन एक कार्पेट अलंद चौकार। पहिला P1 षटकाचा खेळ संपला आहे आणि धावांचा विचार केला 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे तो आरबी 11 प्रतिष्ठान वरप या संघाला पाहतो आपण। आणि आजचा शेवटच्या दिवसातील पहिली फेरीतील पहिली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतोय। आता आघाडीचा फलंदाज स्ट्राईकचा फलंदाज आपण राजला पाहतोय, राज भोई त्यांच्या नावाने संघ ओळखला जातो। नक्कीच आता स्ट्राईक पाहतो आपण आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती रुपेश आलेत। इथनं रुपेशला मात्र कमबॅक करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण धावा बनतायत। सुरेख खेळपट्टी पाहतो आपण। क्रीडा नगरी मात्र मस्कल गावाच्या आयोजकांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतो। अर्गोनस टीमचा सहर्ष स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून। P1 षटक संपन्न झाले मैदानाच्या आतमध्ये। आता विखरलेले क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। पहिला बॉल दुसऱ्या षटकातील रुपेश सज्ज झाला, यावेळेस फुल टॉस आहे, जोरदार प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अलांद कार्पेट चाललाय, क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल,
एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होतीये मैदानाच्या आतमध्ये. एकेका धावेची किंमत मात्र टीम आपली संघाला मोजावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. सिंगलला आता डबलने परिवर्तन केलंय. राज भोईर ऑन स्ट्राईकला पाहतो आपण. रुपेशच्या पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला होता. पुढचा बॉल रुपेशचा. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. झेलची संधी आणि आणखीन एक झेल सुटली. कॅच ड्रॉप. आता जीवनदान मिळालं आहे ते राज भोईर यांना. आघाडीचा फलंदाज राज भोईरची कॅच सुटली. इथनं राज भोईरच्या बॅटमधनं किती धावा बनतील. वारंवार चुका करून जमणार नाहीये टीम आपटीला. कारण दोन्ही एकाच विभागातील आपण संघ पाहतोय. एकाच ताकदीचे संघ दोन्ही आमने सामने पाहतोय आपण. RB11 वरप या संघाला आणि त्याच नंतर सिद्धिविनायक आपटी या संघ आपण पाहतोय. वांगांना क्षेत्ररक्षक पाहिले आपण. त्यांच्याकडे मिस्टेक झाली. झेल सुटली आहे आता इथनं. यावेळेसचा चेंडू दिशा पाहिली जाईल. ऑफिशियल आमचे पंच आम्हाला दर्शवताना. हाय तो व्हाईट बॉल. अतिरिक्त बॉल आणि अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 18 या अंकावरती. जर्सी नंबर 18 विराट कोहलीला आपण पाहतो सातत्याने. यावेळेसचा फटका लॉक केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आता आहेत. चेंडूला अडवतील फेकतील तोपर्यंत सिंगल मात्र मिळाली. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही कारण अचूक थ्रोफेकी आपण पाहिली. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण झाले. राज भोईर मात्र ज्यांची झेल मैदानाच्या आतमध्ये सुटली आहे ते आता ऑन स्ट्राईकला पाहतो आपण. या वेळेस मात्र ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता पुन्हा चेंडू. लॉंग ऑफला ट्रॅव्हल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलला फेकलाय आणि आणखीन एक सिंगल ऍड केली जाते. अप्रतिम स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. उपसभापती चषक 2026 पाहतोय आपण. सुरेख आयोजन पाहतो आपण. नेक्स्ट बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. लॉंगांच्या वरनं चेंडू हवेशी वार्तावत करत निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दमदार माइट हिट षटकार. थँक्यू डीजे. मात्र पहिल्या षटकामध्ये जर बॉल हरवला किंवा फुटला तर नवीन देण्यात येईल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चेंडू हरवला भिजला फुटला तर जुना चेंडू देण्यात येईल असे आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचतात. षटकारानं आघात केलंय मैदानाच्या आतमध्ये. आता योगेशने यावेळेचा फटका आणखीन एक सजवायचा होता. बॅटची लिडिंग आहे. झेलची संधी. आणखीन एक कॅच ड्रॉप आणि चेंडू निघून चाललाय. त्याला अडवतील परंतु चेंडू शेवटच्या अटेनला मात्र चेंडूची अडवणूक केली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 3 धावा मिळतील. 3 ने धावफलक पुढे जाईल. 29 या आकड्यावरती 29 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट पाहतो आपण. 2 षटकांचा वाजवी खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे आणि 29 धावा धावफलकावरती लागल्यात त्या टीम RB11 वरप या संघाच्या. इतना अद्याप मात्र 2 षटकांमध्ये किती धावा बनतील. फायटिंग टोटल उभा करावा लागेल. पहिल्या षटकाचा विचार केला तर 14 धावा खर्च केल्या. गोपालने दुसऱ्या षटकामध्ये रुपेशला पाहिला आपण. रुपेशने 15 धावा खर्च केल्या आणि योगेशच्या बॅट मधनं एक चौकार एक षटकार पाहिला. योगेशची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. तर योगेशला मात्र इथं थांबावं लागेल कारण 2 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावफलकावरती धावा लागल्या आहेत आणि इथनं तिसऱ्या षटकामध्ये मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. भूषणला पाहतो आपण तिसऱ्या स्पेल मध्ये. सांघिक कोट्यातील तिसरं षटक अतळण्यासाठी सज्ज होतोय आणि स्ट्राईकला फलंदाज योगेशला पाहतो. त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. एक चौकार आणि एक षटकार. पहिला बॉल फेस करेल. या वेळेचा चेंडू फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिथून चेंडूला अडवतील फेकतील. एक झाली कंप्लीट
आणि दुसरी चमाड आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट राज भोईर आणि योगेश यांच्या माध्यमातून पाहतो आपण. चोट्या धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जात आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. 31 अंकावरती जाऊन पोहोचलाय धाव फलक. एक विकेट मात्र मिळाली आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस चेंडू 11 लाईनने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आता पडल्यानंतर बाउन्स झाला आणि इष्टकेच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतोय डॉट बॉल. इथनं डॉट बॉल फेकावा लागतील, कमबॅक करावा लागेल. तर 50 ते 60 धावा बनू शकतात. या खेळपट्टीचा विचार केला आपण. सूर्यकेशी खेळपट्टी पाहतो आपण. राज भोईर यांना एक जीवनदान मिळालंय मैदानाच्या आतमध्ये. त्यांची कॅच ड्रॉप केली आहे. राजच्या बॅट बोलणं सुद्धा गरजेचं असेल. इथनं आणखी एकदा योगेश सज्ज होईल खेळपट्टीवरती. यावेळेचा फटका लॉक करायचा होता. आणखीन एक चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडलाय. इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय आणि आणखीन एक डॉट बॉल येतोय. इथनं मात्र आता योगेशची बॅटचा फैस थांबवायचा काम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज भूषण मात्र करतोय. या तिसऱ्या षटकामध्ये आपण भूषणला पाहतोय. संगणकाने मात्र जिम्मेदारी दिली होती भूषणवरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा पाहिल्या, त्यानंतर डॉट बॉल आणि हाही डॉट बॉल येतोय. अप्रतिम कामगिरी करतोय तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस चेंडू सबमरीन डिलिव्हरी लॉखलचा मारा केला. आता मात्र आणखीन एक डॉट बॉल येतोय. तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करतोय सिद्धिविनायक आपटी संघ. ज्या संघटनाने भरोसा दाखवला भूषणवरती आणि इथनं भूषणने त्याची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली. सलगचा तिसरा बॉल डॉट फेकतोय आणि ज्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलते ते योगेशला मात्र शांततेचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं आहे. यावेळेसचा फटका सुरेख क्षेत्ररक्षक आहे तिथू. चेंडू नो मार्क्स लाईन मधून ट्रॅव्हल होतोय. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा खर्च केल्या जातील आणि 2 ने मात्र आता धावफलक पुढे सरकेल. 33-33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तो टीम RB11 वरपा संघ आपण पाहतोय. 2 ताकदवर संघामध्ये ही लढत आहे मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिली मॅच आपण एन्जॉय करतोय मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम स्पर्धा उपसभापती चषक 2026 पाहतो आपण. 2 ऑफिशियल पंच आमच्या मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतायत. कालच्या दिवसाहून त्यांची खूप मेहनत लाभली आहे आणि आमच्या सोबत आज जॉईंट आहेत आमचे मित्र. यावेळेसचा चेंडू सुरेख आहे. षटक क्रमांक इथनं मात्र तिसरं संपवून भूषणचा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळती जाऊन पोहोचली आहे 33-33 धावा आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. डीजे तर नेक्स्ट मॅच असेल मात्र कोसले विपक्ष 10 गाव. तर दोन्ही संघांच्या
संगणकाने इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी यायचा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावरती लागल्या आहेत आणि आता स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील गोलंदाज. प्रथमेशला पाहतोय स्लॉगरच्या षटकामध्ये. आता इथनं प्रथमेशला मात्र कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. स्लॉगरच्या षटकामध्ये कमी धावा खर्च कराव्या लागतील आणि इथनं वरप टीमला मात्र फलंदाजी करावी लागेल. फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये उभा करावा लागेल. आता स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण. सो सलामीला आला होता आघाडीचा फलंदाज राज भोईर. ऑन स्ट्राईक पहिला बॉल फेस करेल. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. लॉंगॉनला शतशक नाहीये. चेंडू पहिल्या टप्प्यावरती निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय. दमदार चौकार. नक्कीच ज्या राजभोरचा तुम्ही झेल सोडलाय आणि त्याने मात्र आता इथं आक्रमणाला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र बॅट्सचा फेस ओपन केलाय आणि काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र चौकार सजवलाय. इथनं राजभोरची बॅट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बोले, कारण ती एखाद्या खेळाडू जीवनदान दिलाय. कारण राजभोईर आघाडीचा फलंदाज आहे. त्याची झेल तुम्ही सोडली आहे ती नक्कीच त्या संघाला मात्र इथं महागात पडणार आहे, कारण त्याचा उत्तर मैदानाच्या आतमध्ये चौकाराने दिलाय. इथनं स्लॉगरच्या षटकामध्ये आपण प्रथमेशला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. विकरलेलं शतशंक पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. आजची बॅट मात्र मैदानाच्या मी बोलती आता. इतना फुल टॉल वसूल केलाय चेंडूवरती. चेंडू निघून चाललाय मिड विकेटच्या वरना. सीमारेषेच्या बाहेर येतोय आणखीन एक दमदार षटकार. नक्की ज्या राजभोईरचा झेल सोडला त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार चौकार आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती आलाय षटकार. मात्र इथनं राजभोईरची झेल पकडली असती नक्कीच तर इथनं कमबॅक केला असता सिद्धिविनायक आपटी या संघाने. मात्र तसं काही घडलं नाहीये मैदानाच्या आतमध्ये. राजभोईरचा झेल ड्रॉप झालाय आणि इथनं राजभोईरची बॅट मैदानाच्या आतमध्ये आता बोलतीये. एक षटकार आणि एक चौकार. वॉट अ बॅटिंग. स्लॉगरच्या षटकामध्ये आपण राजभोईरला पाहतोय आणि शेवटच्या षटकामध्ये प्रथमेशवरती हल्ला चढवलाय. एक चौकार एक षटकार. नेक्स्ट बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. ऑल ऑन द कार्पेट चाललाय. लांगांचा षटक सरकला चेंडूवरती उचलेल फेकेल. आणखीन 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धावसंख्या 45 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट पाहतो आपण आणि इथनं धावा किती बनतील स्लॉगरच्या षटकामध्ये. आता प्रथमेशने मात्र कमबॅक केलाय. षटकार चौकारचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं आहे. इथनं डॉट बॉल फेकावे लागतील. फायटिंग टोटल इथनं उभा करावा लागेल टीम आरबी प्रतिष्ठान वरप या संघाला. राजभोईरची बॅट बोलतीये मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा चेंडू दिशा पाहावी लागेल. अंपायर सिग्नल. वाईट बॉल. वाईट प्लस अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते. 46 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले आहेत. या चौथ्या षटक प्रगती पथावर पाहतो आपण. प्रथमेशला पाहतोय. यावेळेसचा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे झेलची संधी. आता मात्र चुकी नाहीये. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धक्का. राजभोईर आता बॅक टू पवेलियन. ज्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये मात्र बोलू देतो राज भोईर. आता मात्र तंबूच्या अस्ताल जात असताना नवीन फलंदाज आणि 8 नंबर 5 वरती आपण पाहू शकतो. 4 वरती पाहू शकतो आपण प्रणितला पाहतोय आपण. 8 नंबर 4 वरती अद्याप जर चौथ्या षटकाचा विचार केला. पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्यानंतर चौकार त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा एक वाईट बॉल ना आता ही मिळाली विकेट. नेक्स्ट बॉल प्रथमेश. यावेळेसचा फटका सुरेख आहे
आमच्या समालोचन कक्षेला मानवंदना देणारा फटका सीमारेषेच्या बाहेर. दिस इज आउट ऑफ द पार्क. 6 धावा. कक्षाला मानवंदना देणारा फटका पाहिला आपण. यावेळेस आणखीन एक फटका सुरू करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि आता टिपला इस्टनच्या मागे झेल आणि संपलाय फलंदाज. प्रणीतचा खेळ. आणखीन एक धक्का. टीम आरबी विलियम प्रतिष्ठान वरप या संघाला विकेटचं पतन. फलंदाजी करत असताना टीम आरबी इलेव्हन प्रतिष्ठान संघाने धावा बनवल्यात 52 आणि इथनं बनवायच्या टीम सिद्धिविनायक आपटी संघाला 53. मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल या ऐकूया आपण. आम्ही करतो मायक्रोफोन वरती बदल. आमच्याच विभागातील एक नामवंत समालोचक पालेगावचा एक गोड आवाज सोनू बांगर यांना थँक्यू. तो कोसली संघाचा संघनायक आणि दहागाव संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील पहिला फेरीतील दुसरी लढत आपण पाहणार आहोत. तिसरी लढत आपण साई श्रद्धा गुरवली आणि त्यांच्या अंगेस पोई या संघाला पाहणार आहोत. आणि चौथी लढत मस्कळ विपक्ष उतणे या दोन संघामध्ये लढत पाहणार आहोत. तर सेकंड मॅचचा कॉल इथे केला जातो. आम्ही सेकंड मॅच आपण पाहणार आहोत कोसले विपक्ष दहागाव. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचा. टॉस साठी रिपोर्टिंग करा आपण. तर स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस आपण पाहतोय. आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये आजच्या दिवसात आपण लॉट्स पाहतोय. आणि पहिला सामना रंगतोय मैदानामध्ये आरबी विलियम वरप त्यांच्या अगेन्स्ट आपण सिद्धिविनायक आपटी या संघाला पाहतोय. आणि सेकंड मॅच आपण पाहणार आहोत कोसले त्यांच्या अगेन्स्ट आपण दहागाव या संघाला पाहणार आहोत. तर दोन्ही संघांचे संघनायक या आपण टॉस साठी. जशी मॅचला सुरुवात होईल या ऐकूया. आम्ही करतोय आमच्या कॉम बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूया पालेगावचा एक गोड आवाज आमचे साथी समालोचक सोनू बांगर यांना थँक्यू. थँक्यू सो मच प्रशांत भाग्यवान. त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकत होत आहेत. आणि बोलूया सामन्याकडे जिथे आपण सामना या ठिकाणी एन्जॉय करतोय. आरबी इलेव्हन वरप वर्सेस त्यांना फाईट करतोय सिद्धिविनायक आपटी संघ.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली. प्रथम बॅटिंग केली RB11 वरप संघाने आणि धावफलकावरती एकूण आपण पाहिलं धावा उभारल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना 52 धावा आणि 53 धावेचं लक्ष ठेवलं आहे टीम आपटी संघासमोर आणि ते लक्ष घेऊन सलामी जोडी गोपाल आणि भूषणला आपण बाधात गोलंदाजी मार्गवरती प्रसाद येत आहेत पहिल्या षटकामध्ये. कोसले विपक्ष 10 गाव असा नक्कीच सामना असेल आणि टॉस देखील होतोय. यस, टॉस जिंकला 10 गाव या टीमनं आणि गोलंदाजी स्वीकारली आहे. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू टॉप एज लागली, लक फॅक्टर ऑन असेल, पाठीमागे जातो चेंडू आणि लॉंग स्टॉप सीमा रेखा बाहेर आलाय चौकार. फलंदाज गोपालच्या बॅटमधनं. चौकार येतो आणि खातं खुलं होतंय. टीम सिद्धिविनायक आपटी या संघाचं 4 या धावसंख्येनं अकाउंट ओपन करत असताना गोपाल देखील अंतिम दिवस या स्पर्धेचा मेगा फेस्टिवल सुपर संडे आपण पाहतायत आणि पहिला सामना रंगतोय 2 ताकदवर टीम मध्ये. RB11 वरप वर्सेस सिद्धिविनायक आपटी असा विद्यमान सामना. समोर लॉफ केला फटका चांगला लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित असतील. योगेश भोईर येत आहेत, फेकी करतील तोपर्यंत सिंगल इथे मिळेल. धावसंख्या इकडे पुढे सरकेल 5 धावा धावफलकावरती. आज नक्कीच आमच्या व्यासपीठावरती सचिन देसले यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. फिल्डिंग मध्ये अडके थोडंसं परिवर्तन करत असताना नक्कीच वायडिश लॉंगॉनच्या खेळाडूला थोडंसं आपण पाहिलं तर की डावखुऱ्यात आता फलंदाज झालाय, त्यामुळे या ठिकाणी फिल्डिंग मध्ये थोडंसं वेळ जातो. परिवर्तन करतायत. लॉंग ऑफ मध्ये प्रणितला तैनात केले गेले आणि वायडिश लॉंगॉन योगेश भोईर असतील. एक्साइटिंग पॉवर, फटका चांगला आहे आणि जाईल बॉल लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. फलंदाज भूषणच्या बॅटमध्ये आलाय. पहिला धमाका, बिगिट षटकार. फलंदाज भूषणच्या बॅटमध्ये आणि खातं देखील खुलं करतोय. 6 या धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 11 या आकड्यावरती. समोर खेळ विशेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात. प्रणित येतील बॅकअप साठी. लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डिंग करतील, फेकी करतील तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली सुरुवात होतीये टीम सिद्धिविनायक आपटी संघासाठी. स्वप्नवत सुरुवात केली आहे, सावध सुरुवात केली आहे. फ्लाइंग स्टार्ट निर्माण करतायत सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 12 या आकड्यावरती पोहोचतीये. प्रसाद तयार पुन्हा एकदा. ऑन साइडला लॉफ्ट हिट, उंची जास्त लांबी पाहावी लागेल. खेळाडू उपस्थित प्रणित पार्टे. चुकी नाहीये, फलंदाज बाद. पहिला धक्का टीम सिद्धिविनायक आपटी संघाला. जास्त उंची गाठली, चेंडूला लांबी कमी पाहायला मिळाली आणि एलिव्हेशन मिळालं नाहीये. वाडी श्लोंगॉनला चेसिंग भरपूर मोठी होती. एक्झॅक्ट झेल कशा प्रकारे पकडायचा हे देखील सर्व काही निर्णय त्वरित घेण्यात आले प्रणित पालटेच्या माध्यमात आणि हा खूप चांगला झेल त्याने कॅरी केलाय. वेल जज, वेल कॅच प्रणित. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का लागलाय टीम सिद्धिविनायक आपटी या संघाला 12 या आकड्यावरती. नवीन खेळाडू येतात 3ऱ्या क्रमांकावरती रुपेश. युनिट नंबर 3. जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. लक्ष मोठं गाठायचं आहे. 4च षटकांचा सामना आहे. 53 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. प्रसाद कमबॅक करतोय आपल्या षटकामध्ये. बॉल जरी षटकातील आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. ओव्हर द विकेट. समोर खेळण्याचा प्रयत्न करताय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित. क्या बात आहे. देवेन त्या ठिकाणी होते आणि हा झेल कॅरी केला देवेननं. अजून एक धक्का लागेल टीम सिद्धिविनायक आपटी संघाला. सलगचे 2 सफलता प्राप्त करतायत गोलंदाज प्रसाद आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 12 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद सिद्धिविनायक आपटी संघ.
यस, आयोजकांच्या भूमिकेमध्ये नरेश चौधरी यांना देखील आपण पाहतोय. भरपूर या ठिकाणी मेहनत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 41 धावेची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ऑन साइडला खेळ फटका चांगला. लो फुलटा चेंडू प्रणित येतील वाईडी स्ट्रॉंगरवरनं, तोपर्यंत इथे सिंगल मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती येत आहेत योगेश भोईर आणि नवीन फलंदाज झालेत अजित चौथ्या क्रमांकावरती. समीकरण थोडंसं कठीण झालंय कारण की सुरुवात चांगली झाली होती. भूषणच्या बॅटमध्ये एक षटकार देखील आपण पाहिला, त्याच्यानंतर मात्र चौकार देखील आपण पहिल्या चेंडूवरती पाहिला होता, परंतु खूप चांगलं कमबॅक अंतिम मुवमेंटला केलं गोलंदाज प्रसादने. हाय स्टँडिंग लेवलची गोलंदाजी शेवटच्या काही चेंडूमध्ये पाहायला मिळाली आणि तेवढंच चांगलं हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं RB11 वरब संघाकडनं. थोडंसं परिवर्तन करतात फिल्डिंगमध्ये. एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळाडू उपस्थित असतील, तैनात करण्यात आलेत. ऑनसाईडमध्ये आपण पाहिलं तर 3 खेळाडू असतील. लॉंग ऑन, त्याचबरोबर वाईडी स्ट्रॉंग ऑन आणि स्वेअरलिक रिजनला खेळाडू. चांगला चेंडू गुड लेंथवरती पडल्यानंतर वेगाने निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंड यष्टीरक्षक राज भोईरला आपण पाहत आहेत. योगेश तयार. लॉफ्टेड हिट, परंतु एलिव्हेशन नाहीये, मिस टायमिंग होतोय आणि 2-2 खेळाडू आले. दोघांमध्ये कॉलिंग संवाद होत नाहीये. कॉलिंग आणि संवाद होणं गरजेचं असतं, परंतु या ठिकाणी ते पाहायला मिळालं नाहीये. कल्पेश होते आणि कल्पेशच्या हातामधून हा झेल ड्रॉप झालाय. 1 शॉट, एकच धावे ती मिळेल. या चेंडूवरती धावसंख्या पोहोचेल ती धावफलकावरती. 14 धावा आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक सध्या तरी दुसरं सुरू आहे. गोलंदाजी फार चांगली होतीये योगेश भोईरच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती योगेश ओव्हर द विकेट. ओ चांगला बॉल यावेळेस मात्र पॅडवरती आदळतोय आणि लेग बाईटचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. शॉर्ट पॉइंट रिजनला खेळाडू उपस्थित होते आणि तोपर्यंत या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली आहे. धावसंख्या पोहोचेल ती 15 या आकड्यावरती. अपील देखील नव्हती या चेंडूवरती. नेहमीच जेव्हा जेव्हा मात्र पायाला चेंडू लागतात तेव्हा तेव्हा अपील होत असते, परंतु योगेश भोईर यांनी देखील पाहिलं की चेंडू लाईन बाहेर निघतीये. नेक्स्ट मॅच 10 गाव विपक्ष कोसले, दोन्ही संघ रेडी राहायचे लगेच. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल भूषणसाठी. हा चेंडू एज लागली पाठीमागे, जाग्यावरती थांबतोय चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. हे षटक फार चांगलं राहिलं आतापर्यंत RB11 वरब संघासाठी, कारण की या षटकामध्ये 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत. योगेश आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3. इकॉनॉमिकल गोलंदाजी करतायत गोलंदाज योगेश भोईर. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील. येस, डीप राहिला चेंडू आणि डॉट बॉल असेल. प्रशांत रेड्डी देखील या ठिकाणी होते. षटकाची समाप्ती होती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतायत ती 15 धावा धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी गरज असेल येणारे 12 बॉल आणि 38 धावेची आवश्यकता असेल. डीजे छत्रपती शिवरायांची आठवण करून देणारा संगीत येत आहे. भवानी मातेचा तो लेख होता, मराठ्यांचा तो राजा होता, झुकला नाही कोणासमोर, कारण मुघलांचा तो बाप होता. छत्रपती शिवरायांची या ठिकाणी आठवण झाली. डीजे मास्टरच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. जिंकण्यासाठी गरज. मॅच मध्ये 38 धावेची आवश्यकता. बॉल शिल्लक असतील 12. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 षटक शिल्लक असतील. प्रणित पालटे येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतायत अजित आणि भूषण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार आपण पाहिला तो भूषणच्या बॅटमधनं, त्याच्यानंतर शांत ठेवण्यात आलं भूषणला देखील, परंतु या षटकामध्ये अटॅक करावा लागेल. धावांचा वेग वाढवावा लागेल, अन्यथा हा सामना झुकेल.
तो RB11 वरप संघाच्या बाजूला. जलद गती गोलंदाज प्रणित पाटे तयार. पहिला बॉल पुल करतायत मिस्टामिंग स्ट्रोक. प्रशांत रेड्डी जात आहेत लॉंग ऑन मधून आणि कदाचित सूर्याची किरण परावर्तित झाली आहे. सूर्याची किरण डोळेवरती आलेत त्यामुळे हा झेल पकडण्याचा प्रयत्न देखील शेवटच्या मोमेंटला झाला नाहीये. येस काही दिसलं नव्हतं कारण की सूर्याची किरण डोळ्यावरती आलेत. धावा मिळतात या चेंडूवरती 2. जिंकण्यासाठी 36 धावेची आवश्यकता असेल येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. प्रणित तयार पुन्हा एकदा. हाफ ट्रॅकर होता पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला परंतु पंच सांगतायत वाईट बॉल असेल. येस कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही या स्पर्धेमध्ये. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि वाईट बॉल आलाय. 35 ची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. येस आबा कारंडे यांच्याकडनं नक्कीच सुवर्ण संधी आली प्रणित पांडेसाठी. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि टीमला देखील RB11 संघाला आबा कारंडे यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. काल आपण पाहिलं होतं इन ॲक्शन मध्ये खेळत होते या स्पर्धेमध्ये. गावदेवी वरप संघाचे सिनियर खेळाडू आबा कारंडे यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. व्हाईट बॉल असेल धावसंख्या पुन्हा एकदा अतिरिक्त धावेने पुढे सरकेल. 19 या आकड्यावरती 34 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. हे षटक निर्णायक षटक असेल या सामन्याचं कारण की या षटकामध्ये कमी धावा आल्या तर मॅच पूर्णपणे झुकेल RB11 वरप संघाच्या बाजूला आणि जर मोठे फटके आले तर मॅच मध्ये कमबॅक होईल टीम सिद्धिविनायक आपटी संघाचा आणि आलाय हा चौकार. परंतु 4 धावा मिळतात. मागे गेला चेंडू लॉंग स्टॉप सीमारेखा बाहेर 4 धाव्यांसाठी. धावा कशा का नाहीत परंतु धावा येणं गरजेचं असेल टीम सिद्धिविनायक आपटी संघासाठी. सामन्याचं समीकरण येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 30 धावेची आवश्यकता कारण की संघ पोहोचलाय 23 या आकड्यावरती. प्रणित पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाजी मार्कवरती. षटकातील पुढचा बॉल चांगला बॉल परंतु लाईन पाहावी लागेल. आउटसाइड डी ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. दिशेपासून थोडासा भरकटत आहेत गोलंदाज प्रणित पाटे. 3 चेंडू या षटकामध्ये वाईट आलेत. 3 धावा अतिरिक्त खर्च होत आहेत. 29 ची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. येस 2 चेंडूमध्ये नक्कीच 9 धावा खर्च होत आहेत. प्रणित थोडासा महागडा ठरतो या षटकामध्ये. कमबॅक करावा लागेल ओव्हर द विकेट. पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळलेत. स्क्वेअर लेग वरनं खेळाडू उपस्थित येत आहेत. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त सिंगलला समाधान मानतायत आणि धावसंख्या इकडे पुढे सरकेल ती 25 या आकड्यावरती. 28 धावेची आवश्यकता येणाऱ्या 9 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन त्यामुळे फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करतायत. थोडासा वेळ देखील जातोय. 9 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावेची आवश्यकता असेल. भूषणकडनं अपेक्षा देखील असतील मोठ्या फटक्यांच्या कारण की सलामीसाठी आलेत आणि एक षटकार देखील त्यांच्या बॅटमन आम्ही पाहिलाय. स्ट्राईक केला फलंदाज भूषण. राईट राऊंड द विकेट. प्रणित पाटे क्या बात आहे. वाईड यॉर्करचा प्रयास करतायत आणि सफल ठरले सक्षम ठरतायत. या चेंडूवरती डॉट बॉल आलाय. एक डॉट चेंडू देखील विजयाचा मार्ग दाखवेल टीम RB11 वरप संघाला देखील कारण की जेवढे चेंडू डॉट येतील तेवढा फलंदाजावरती दबाव निर्माण होईल आणि मॅच वरती पकड देखील निर्माण ठेवता येईल RB11 वरप संघाला. पुन्हा एकदा खोलात टाकतात. यॉर्करचा प्रयास समोर खेळलेत. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित देवेन असतील. एक धाव ती मिळेल. कमबॅक करतायत अंतिम मोमेंटला आपल्या षटकामध्ये गोलंदाज प्रणित. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती असतील. आमच्या समवेत नयन धुमाल असतील ऑफिशियल गुणलेखक. अप्रतिम गुणलेखन करतायत त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. जिंकण्यासाठी गरज आहे येणारे 7 बॉल आणि 27 धावेची आवश्यकता. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील लॉफ केलाय.
बॉल हवेमध्ये खेळाडू उपस्थित कल्पेश पुन्हा एकदा होते आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप केलाय. येस, झेल ड्रॉप झाली आणि थोडेसे नाराज होते आहेत सर्वच खेळाडू त्यांच्यावरती, कारण की दुसरा झेल हा ड्रॉप झालाय आणि या चेंडूवरती धाव मिळालीत. पंच एकूण धावा किती असतील? सिंगल मिळतील. येस, एक धाव इथे मिळेल आणि धावसंख्या 27 धावा फलकावरती अर्धा पल्ला पूर्ण करतोय टीम सिद्धिविनायक आपटी संघ. जिंकण्यासाठी आता गरज आहे 6 बॉल मध्ये 26 धाब्याची आवश्यकता. डीजे कॅप प्रदान केली आहे ती कल्पेश यांनी देखील, कल्पेश भोईर. परंतु आज थोडंसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी खराब होते. हरकत नाहीये, कधी कधी एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या सामन्यामध्ये नक्की परफॉर्मन्स खराब राहतो आणि परंतु येणाऱ्या क्षणामध्ये कमबॅक होऊ शकतं, कारण की चुका होत आहेत सर्वांकडूनच. हरकत नाहीये. 6 चेंडू जिंकण्यासाठी 26 धाब्याची आवश्यकता असेल. गोलंदाज येत आहेत देवेन. गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू लॉप केलाय. खेळाडू उपस्थित प्रणित पाटे. अजिबात चुकी नाहीये. टिपलाय झेल. फलंदाज बाद. चेंडू दिसला नव्हता हे सांगत असताना प्रणित पाटे, परंतु जजमेंटच्या आधारावरती हात पुढे केलेत आणि हा झेल टिपलाय. क्या बात आहे. फलंदाज बाद होत आहेत. अजित बॅक टू द डगआउट आणि जिंकण्यासाठी गरज येणारे 5 बॉल मध्ये आता बनवायचे आहेत कंपल्सरी 26 धावा. नवीन फलंदाज येत आहेत बाहुबली राजू येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके मारावे लागतील सामना जिंकण्यासाठी. देवेन सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लॉप केला समोरच्या दिशेला. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित कल्पेश असतील. थोडीशी मिस्टेक होती पुन्हा एकदा आणि कव्हर करतील. फेकी करतात तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि त्या गरज आहे 4 बॉल मध्ये 24 धावेची आवश्यकता असेल. हो, चांगला बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु गुडलेंथ वरती पडल्यानंतर डीप राहिला चेंडू आणि बॅटन पॅटच्या मधून निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. 3 बॉल 24 ची आवश्यकता. सामना झुकलाय RB11 वरप संघाच्या बाजूला. हा चेंडू नक्कीच आपण पाहतायत गुडलेंथ वरती पडल्यानंतर थोडासा टॉस होतोय. ब्लाइंड स्ट्रोक खेळतायत. चेंडूवरती व्यवस्थित नजर नव्हती आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती RB11 वरप संघ. अजून एक हा डॉट बॉल. यस, वाईट बॉल असेल आणि देवेंचं षटक फार लवकर समाप्त होते, कारण की जास्त मोठा रनअप नाहीये. रवींद्र जडेजाची आठवण करून दिली आहे. यस, पुन्हा एकदा वाईट बॉल असेल. प्रणित करतात त्या देवेन करतायत काय मैदानाच्या हातमध्ये, असं वाटलं होतं षटक लवकर समाप्त होईल. एक चेंडू फक्त टाकायचा आहे. यस, ऑन साइडला पाठवलाय बॉलला. खेळाडू उपस्थित प्रणित पाटे. तिसरा झेल कॅरी केलाय या सामन्यामध्ये आणि सामना अखेरकार जिंकलाय RB11 वरप संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन संघाचा आणि हार्ड लक सिद्धिविनायक आपटी संघ. लाईन अप करायचंय, सेकंड करायचंय आणि त्यानंतरच मैदानाच्या बाहेर यायचंय. वळतोय तो तरी मॅन ऑफ द मॅच कडे या सामन्याचा सामनावीर
या सामन्याचा सामनावीर ज्यानं 18 धावा ठोकल्या आणि गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकात आलं फक्त 3 धावा खर्च केल्या, तो योगेश भोईर ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला नक्की दहागाव टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आयोजकांशी लगेच. आयोजकांशी आपण त्वरित संपर्क साधा, त्यानंतर आपण मॅच सुरू करणार आहोत. तत्पूर्वी आपण संपर्क साधायचा आहे.